नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था या विषयांची जी छोटी छोटी सिरीज चालू केलेली आहे, रिव्हिजन सिरीज म्हणूया आपण याला। तर या रिव्हिजन सिरीज मध्ये आज आपला पुढचा घटक आहे एलपीजी। एलपीजीलाच आपण काय म्हणतो तर भारतातल्या आर्थिक सुधारणा, ज्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो, की ज्याच्या पूर्वी आपली जी अर्थव्यवस्था आहे, भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती आणि या मिश्र अर्थव्यवस्थेकडून आपण संपूर्णपणे कुठे जायला सुरुवात केलेली आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्था म्हणा किंवा मुक्त अर्थव्यवस्था म्हणा किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणा, लेझेस फेअर इकॉनॉमी म्हणा, हे सगळे शब्द कशाला लागू पडतात तर बाजार अर्थव्यवस्थेला, की जी आपण सुरुवात 1991च्या या एलपीजी किंवा या आर्थिक सुधारणांच्या नंतर केलेली आहे। तर ठीक आहे, तर याच्यामध्ये जे महत्वाचा जो फॅक्च्युअल डेटा आहे तर तो आपण इथे बघणार आहोत आणि कशा कशा या सुधारणा होत गेल्या तर याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत, कारण ही आपली एक रिव्हिजन लेक्चर सिरीज आहे। ओके, सो हे आपलं रिव्हिजन लेक्चर 3 नंबरचं आहे। आधी सुरुवातीला आपण 2 लेक्चर्स घेतलेले आहेत आणि ही आपली तिसरी रिव्हिजन लेक्चरची सिरीज आहे। ठीक आहे, रिव्हिजन 3 म्हणूया याला आपण। त्याच्यानंतर कोणता चॅप्टर आपण बघत आहोत तर एलपीजी। एलपीजी म्हणजेच काय तर भारतातल्या आर्थिक सुधारणा। ठीक आहे, आर्थिक सुधारणा आणि या आर्थिक सुधारणांमध्ये काय काय येतात, ह्या आर्थिक सुधारणा का कराव्या लागल्या बरं तर 1980च्या दशकामध्ये म्हणजे 1990च्या दशकामध्ये आपल्या भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे ही आर्थिक परिस्थिती संपूर्णपणे डबघाईला आलेली होती। आपल्याला या देशामध्ये बऱ्याच आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं। या 3 प्रमुख समस्या याच्यामध्ये होत्या। या 3 प्रमुख समस्या कोणत्या कोणत्या होत्या तर सगळ्यात जास्त की राजकोषीय संकट होतं आपल्यावरती, दुसरा आहे की व्यवहार तोल आपला फार जास्त असंतुलित झालेला होता आणि तिसरा आहे चलनवाढ। बघा काय काय होतं तर पहिला आहे राजकोषीय संकट, आता याला आणि याच्या अंतर्गत काय काय येतं तर हे आपल्याला बघायचं आहे। आणि 2 महत्वाच्या संकल्पना आहेत, एक तर पहिली आहे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन असं म्हणतो आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, ज्याला आपण संरचनात्मक समायोजन कार्यक्रम असं त्याला म्हणतो, ज्याला आपण सॅप असं म्हणतो। तर या 2 घटकांमध्येच आयोगाने खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। पहिला आपण म्हणालो मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम, ज्याला आपण अल्पकालीन स्थैर्य सुधारणा कार्यक्रम म्हणतो, याच्यामध्ये काय आपण केलं आणि संरचनात्मक समायोजन कार्यक्रम याच्यामध्ये काय केलं, हे जर 2 घटक तुम्हाला व्यवस्थित कळाले की याच्यातले तुम्हाला एक 15-20 PYQ आरामात सहज सोडवता येतात। ठीक आहे, पहिला आहे राजकोषीय संकट, दुसरं काय आहे तर दुसरं आहे व्यवहार तोल, व्यवहार तोलाचे असंतुलन, व्यवहार तोलाचे असंतुलन आणि तिसरं काय आहे तर तिसरं आहे चलनवाढ। ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी राजकोषीय संकट असेल, व्यवहार तोलाचं असंतुलन असेल आणि चलनवाढ, या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 घटकांना किंवा या 3 संकटांना कमी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं होतं तर ही 3 संकट आपल्यावरती जास्त मोठी आलेली होती की ज्याला आपल्याला लगेचच कंट्रोलमध्ये आणायचं होतं, ज्यालाच आपण आर्थिक काय म्हणतो, याला आपण अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम म्हणतो, याला आपण काय म्हणतो अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम। आणि या अशा गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम आणि या अशा गोष्टी होत्या की ज्या आपल्याला लगेचच कंट्रोलमध्ये आणता आल्या आणि परत अशा प्रकारचा आर्थिक संकट आपल्या देशावरती उद्भवू नये म्हणून आपण दीर्घकालीन ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, दीर्घकालीन आपण जे काही बदल केले आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण संरचनात्मक समायोजन कार्यक्रम, ज्याला आपण स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम असं म्हणतो। स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम। ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो संरचनात्मक समायोजन कार्यक्रम, संरचनात्मक समायोजन कार्यक्रम। ठीक आहे, आता हे जे राजकोषीय संकट आहे त्याच्यानंतर जी चलनवाढ झालेली आहे, व्यवहार तोलाचं असंतुलन झालेलं आहे, हे आपण कसं कसं कंट्रोलमध्ये आणलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय होतं तर राजकोषीय आपल्यावरती संकट आलेलं होतं। राजकोषीय संकट म्हणजे काय, राजकोषीय संकटाच्या अंतर्गत म्हणजे राजकोषीय धोरण
या राजकोषीय धोरणाच्या अंतर्गत कोणत्या बाबी येतात, ज्या की सरकारच्या कंट्रोलमध्ये असतात, ज्या की सरकारच्या नियंत्रणामध्ये असतात। आणि याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम मुख्य कुठल्या गोष्टी आहेत, तर आपली राजकोषीय तूट जी आहे, ही राजकोषीय तूट आपली खूप जास्त झालेली होती। किती झालेली होती, जवळजवळ 8.2% आपली राजकोषीय तूट झालेली होती। किती, 8.2% आपली राजकोषीय तूट जी आहे, ही राजकोषीय तूट आपली 8.2% झालेली होती। कधी, तर 1990-91 मध्ये, 1990-91 मध्ये। ठीक आहे। याच्यानंतर दुसरं आहे की आपलं जे कर्ज आहे, जे आपलं अंतर्गत कर्ज आहे, अंतर्गत कर्ज, तर हे आपलं अंतर्गत कर्ज जवळजवळ 53% वाढलेलं होतं। कधी, 1990-91 पर्यंत। 1990-91 मध्ये जर आपण विचार केला तर ही राजकोषीय तूट इतकी जास्त झालेली होती। राजकोषीय तूट म्हणजे काय असतं, तर आपली काय असते, जास्त काय असतो, आपला खर्च जास्त असतो की जमा जास्त असते आपली, तर आपला खर्च फार जास्त असतो आणि जमा जी असते आपली ती फार कमी असते। म्हणजे सरकार काय करत असतं, खूप जास्त खर्च करतं, मात्र सरकारकडे तेवढी जमा आलेली नसते। जमामध्ये दोन बाजू असतात, महसुली बाजू आणि भांडवली बाजू। तो आपण पुढचं लेक्चरमध्ये घेऊ ते सार्वजनिक वित्त या घटकामध्ये। तर सरकारचा खर्च जास्त होता आणि सरकारकडे आलेले पैसे फार कमी होते आणि त्यामुळे आपली राजकोषीय तूट जवळजवळ 8% पोहोचलेली होती। आपलं जे अंतर्गत कर्ज आहे, आता ही जी तूट आहे सरकारची, ही तूट कमी करण्यासाठी सरकार काय करतं, तर तुटीचा अर्थभरणा करतं। तुटीचा अर्थभरणा करतं म्हणजे काय करतं, तर सरकार वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून कर्ज घेत असतं आणि त्याचमुळे सरकारचं अंतर्गत कर्ज 53% वाढलेलं होतं। म्हणजे इतकं प्रचंड सरकारवरती कर्ज झालेलं होतं। याच्यानंतर व्यवहार तोलाचं असंतुलन म्हणजेच काय, तर दुसरं आहे आपलं व्यवहार तोलाचं असंतुलन। संतुलन, एकच मिनिट, व्यवहार तोलाचे असंतुलन। आता हे व्यवहार तोलाचं असंतुलन म्हणजेच काय, तर आपलं जे चालू खातं आहे, ठीक आहे, व्यवहार तोल आहे, व्यवहार तोलाची दोन खाती आहेत, एक चालू खातं आणि दुसरं काय आहे, भांडवली खातं। चालू खात्यामध्ये दोन खाती आहेत, एक दृश्य खातं आणि अदृश्य खातं। या दृश्य खात्यालाच आपण काय म्हणतो, तर व्यापार तोल असं म्हणतो। आता या चालू खात्यावरची आपली जी आयात आहे, ही आयात प्रचंड होती आणि निर्यात फार जास्त कमी होती आणि आयात जास्त आणि निर्यात आपली फार कमी आहे आणि त्यामुळे आपला जो परकीय चलनसाठा आहे, हा परकीय चलनसाठा फार कमी झालेला होता। किती झालेला होता परकीय चलनसाठा, इथे काय म्हणूया आपण, आयात प्रचंड काय झालेली होती, आपली आयात आपली प्रचंड झालेली होती आणि त्यामुळे आपला परकीय चलनसाठा फार कमी झालेला होता। परकीय चलनसाठा जो आहे आपला, तो किती झालेला होता, तर 5.8 अब्ज डॉलर्स, 5.8 अब्ज डॉलर्स इतकाच परकीय चलनसाठा आपल्याकडे उरलेला होता, जो की फक्त 2 आठवड्याची जी आपली आयात आहे, ही 2 आठवड्याची आपण आयात केली तरच आपले पैसे भागतील, इतकेच पैसे आपल्याकडे होते की 2 आठवडे तुम्ही आयात करा, तुमचे पैसे संपणार होते। म्हणजे इतका परकीय चलनसाठा आपला कमी झालेला होता। कशामुळे, तर व्यवहार तोलाच्या असंतुलनामुळे। आणि व्यवहार तोलाचं असंतुलन म्हणजेच काय असतं, की आपली आयात प्रचंड जास्त असते आणि आपण निर्यात फार कमी करत असतो। आपण निर्यात फार कमी करतो आणि निर्यात का कमी करत असतो आपण, किंवा आपली निर्यात का कमी होते, कारण आपल्याकडे असते प्रचंड चलनवाढ झालेली। चलनवाढ म्हणजेच काय, महागाई। चलनवाढ म्हणजेच काय, तर महागाई आहे। महागाई म्हणजेच काय, तर वस्तूंची किमती ज्या आहेत, त्या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या। म्हणजे 10% जास्त चलनवाढ, म्हणजे जवळजवळ 14% आपली चलनवाढ झालेली होती। जवळजवळ किती, तर 14% 10% जास्तच म्हणा, तर 10% जास्त आपली चलनवाढ झालेली होती। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कशाच्या अंतर्गत येतात, तर अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रमाच्या अंतर्गत येतात। की या ज्या हे जे 3 प्रमुख आपल्यावरती आर्थिक संकट आलेली आहेत, यांना आत्ता तात्पुरतं लगेच त्यांना काय करणं, रिकव्हर करणं, हे कार्यक्रम आपण अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रमामध्ये घेत असतो। याला आपण मागणी बाजू सुद्धा म्हणतो। काय म्हणतो याला, मागणी बाजू। आणखीन एक शब्द काय आहे याला, तर मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम। मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम। आयोगाने एक प्रश्न असा विचारलेला आहे की खालीलपैकी दिलेल्या गोष्टींपैकी समायोजन कार्यक्रमाअंतर्गत काय येत नाही,
काय येत नाही म्हणजे जे कशामध्ये येतं, अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रमामध्ये येतं. ठीक आहे, तर अशा गोष्टी आणि हे 3 शब्द, हे 3 कीवर्ड तुमचे पाठच असले पाहिजेत. आता जे आपलं राजकोषीय संकट आहे, तर या राजकोषीय संकटाला दूर करण्यासाठी किंवा हे राजकोषीय कुठे गेलं आपण लिहिलंय ते, हे जे आपलं राजकोषीय संकट आहे 1 नंबरचं, तर हे कमी करण्यासाठी काय केलं असेल आपण, काय केलं तर तूट जास्त आहे आणि कर्ज जास्त आहे. तर हे कमी करण्यासाठी आपण काय केलं तर आपण कर आणि करेतर ज्या गोष्टी आहेत, सरकारचा महसूल कसा वाढेल या जमा याच्यावरती आपण लक्ष दिलं. म्हणजे सरकारची कर जमा असेल, करेतर जमा असेल, ही जास्त कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं. याच्यानंतर सरकारचा खर्च कसा कमी होईल, सार्वजनिक खर्च जो आहे, हा सरकारचा खर्च जर कमी झाला, हा खर्च जर कमी झाला तर तूट सुद्धा आपोआप काय होणार आहे, कमी होणार आहे. तूट कमी झाली तर सरकारला कर्ज सुद्धा कमी घ्यावी लागणार आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं, कर आणि करेतर जमा, सरकारचं उत्पन्न कसं जास्त होईल त्याच्याकडे आपण भर दिलं. याच्यानंतर आपण अनुदानांवरती नियंत्रण आणलं, की सरकार जे काही अनुदाने म्हणूया कमी. त्याच्यानंतर FRBM कायदा आहे, असे FRBM सारखे कायदे आणले आपण. त्याच्यानंतर वॅट सारखा कायदा आहे, तर वॅट सारखी किंवा वॅटची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आपण, अंमलबजावणी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या बरं आपण, तर आपलं जे हे राजकोषीय संकट आहे, हे राजकोषीय संकट दूर करण्यासाठी आपण इतके उपाय केलेले आहेत. करांमध्ये सुधारणा करून आणल्या आपण, वॅटची अंमलबजावणी केली, FRBM सारखे कायदे आणले, त्याचबरोबर सरकारची जे अनुदानं आहेत ती सरकारने अनुदानं कमी केली, सरकारचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त होईल, सरकारची जमा कशी जास्तीत जास्त होईल, करांमध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येतील की सरकारचं उत्पन्न वाढेल, या गोष्टींवरती आपण लक्ष दिलेलं आहे. यालाच आपण अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रम असं म्हणतो, ज्याच्या अंतर्गत आपण राजकोषीय संकट जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं आहे आपलं व्यवहार तोलाचं असंतुलन. या व्यवहार तोलाच्या असंतुलनासाठी काय केलं असेल आपण, तर आपण केलं रुपयाचं अवमूल्यन. रुपयाचं अवमूल्यन. आता रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे काय होतं बरं, तर रुपयाचं अवमूल्यन केलं म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाची जी किंमत असते, ही आपल्या रुपयाची किंमत आपण कमी करतो. डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयांची किंमत कमी करतो. त्यामुळे काय होतं, तर आपल्या इथल्या ज्या वस्तू आहेत या वस्तू परकीय लोकांसाठी स्वस्त होतात. आपल्या इथल्या ज्या वस्तू आहेत या आपल्या इथल्या वस्तू परकीय लोकांसाठी स्वस्त होतात आणि मग आपल्या देशाची निर्यात वाढते. आपल्या देशाची काय वाढते, रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे आपल्या देशाची जी निर्यात आहे ही आपल्या देशाची निर्यात वाढत असते. आपल्या देशाची काय वाढत असते, तर निर्यात वाढत असते. ह्याला आपण तर दुसरं आहे आपलं व्यवहार तोलाचं असंतुलन. या व्यवहार तोलाच्या असंतुलनासाठी आपण काय केलं, तर आपण रुपयाचं अवमूल्यन घडवून आणलं आणि रुपयाचं अवमूल्यन घडवल्यामुळे काय होतं, तर आपल्या देशाची निर्यात जी आहे ही निर्यात वाढते. आता निर्यात कशी वाढते बरं, तर डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्या पैशाची किंमत आपण कमी करतो आणि कमी केल्यामुळे तिकडच्या लोकांना म्हणजे परकीय लोकांना आपल्या देशातल्या वस्तू घेण्यासाठी कमी पैसे द्यावे लागतात. ठीक आहे, आणि त्यामुळे साहजिकच आपली निर्यात जी आहे ही निर्यात आपली वाढते आणि त्यामुळे आपण रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे. चलनवाढ जी आहे, महागाई, तर त्यासाठी आपण काय करत असतो, तर RBI असेल तर वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखतं, महाग पैशाचं धोरण आखतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांमधून आपण काय करत असतो. त्याचबरोबर आपण एक दुसरी गोष्ट केलेली आहे चलनवाढ कमी करण्यासाठी, तर OMO आणि रिव्हर्स आणि रेपो रिव्हर्स आणि जे रेपो आहेत, रेपो आणि रिव्हर्स रेपो, तर ह्या गोष्टी कशाने कोणी आणल्या, तर RBIने आणल्या. कशासाठी आणल्या, तर देशामध्ये झालेली जी चलनवाढ आहे, महागाई आहे, ही महागाई रोखण्यासाठी आपण या 2 गोष्टींची तरतूद केलेली आहे RBI द्वारे. रेपो व्यवहार काय असतात, तर ज्याद्वारे RBI जी आहे ही RBI बँकांना कर्ज देते. ओव्हरनाईट कर्ज असतात, ती एका दिवसाची कर्ज असतात, तर ती आणि रिव्हर्स रेपो, तर हे व्यवहार आपण चालू केले. आणि OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन जे आहेत की ज्याच्यामध्ये सरकारच्या ज्या प्रतिभूती असतात, सरकारचे जे रोखे असतात, हे रोखे RBI द्वारे बाजारामध्ये विकले जातात. आणि आपण काय करतो, हे कशासाठी करतो, तर बाजारामधली जी रोखता आहे किंवा बाजारामध्ये जो पैसा आहे हा पैसा शोषून घेण्याचं काम आपण करतो. कशाद्वारे, तर या ओपन मार्केट ऑपरेशन्सद्वारे. तर हे सगळे उपाय आपण या अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रमामध्ये केलेले आहेत. ठीक आहे, आणि याच्यानंतर काय झालं बरं, तर याच्यानंतर
याच्यानंतर काय झालं तर हे कशासाठी झालं तर अल्पकालीन स्थैर्य कार्यक्रमाअंतर्गत आपण या सगळ्या गोष्टी केल्या की जेणेकरून आपली जी अर्थव्यवस्था आहे ही आपली अर्थव्यवस्था फक्त सुरळीत मार्गावरती यावी आणि परत आपल्यावरती असं कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, अशा प्रकारचा आर्थिक गोष्टी आपल्या देशामध्ये कधी पुन्हा घडू नये यासाठी आपण कुठला प्रोग्राम आणला तर आपण जसं मगाशी म्हटलेलो आहे तर स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम जो आहे हा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम ज्याला आपण सॅप म्हणतो तो आणलेला आहे. याच्यामध्ये आपण काय काय केलं तर याच्यामध्ये आपण नवीन औद्योगिक धोरण आणलेलं आहे. काय काय केलं? नवीन औद्योगिक धोरण आणलं. नवीन औद्योगिक धोरण, या नवीन औद्योगिक धोरणामध्ये आपण काय काय केलं तर जे परवाना जो लागत होता, जो आपला लायसन्स राज ज्याला म्हणतो आपण, तर ते आपण बंद केलं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण परवाना मुक्त करून टाकल्या. परवाना मुक्त केल्या जसं की आधी 85% औद्योगिक क्षेत्र जे होतं ते आपण जवळजवळ 85% क्षेत्र आपण परवाना मुक्त केलेलं आहे. कधी? 24 जुलै 1991च्या आर्थिक धोरणानुसार. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर नवीन औद्योगिक धोरण सरकारने कधी जाहीर केलं तर 24 जुलै 1991ला नवीन धोरण जे आहे हे नवीन धोरण नवीन सरकारने आणलेलं आहे. सांगायचं ते सगळ्यात महत्वाचं राहून गेलं की पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं आणि वित्तमंत्री कोण होते तर आपले मनमोहन सिंग जे आहेत तर ते वित्तमंत्री होते. कधी आलं होतं यांचं सरकार तर जवळजवळ जून महिन्यामध्ये यांचं सरकार आलं आणि 24 जुलै 1991ला त्यांनी नवीन औद्योगिक धोरण जे आहे आपलं तर ते जाहीर केलेलं होतं आणि या नवीन औद्योगिक धोरणानुसारच हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, जे आपली अर्थव्यवस्था 1949 किंवा आपला भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस मिश्र अर्थव्यवस्था होती. 1956ला जे आवडी अधिवेशन झालं त्यावेळेस आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्याच्यानंतर 1991च्या वेळेस की ज्यावेळेस आपल्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती, ही मिश्र अर्थव्यवस्था आपण कुठे घेऊन जायला लागलो तर बाजार अर्थव्यवस्थेकडे घेऊन जायला लागलो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या कुठल्या कुठल्या सुधारणा केल्या आपण तर नवीन औद्योगिक धोरण आपण 24 जुलै 1991ला आणलं. याच्यामध्ये औद्योगिक परवाना पद्धती आपण रद्द केली. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका हे एक लक्षात ठेवा. नवीन औद्योगिक धोरण हे झालं 24 जुलै 1991. याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, प्रश्न आताच एक येऊन गेला आताच्या टॅक्स मेन्सला. सार्वजनिक क्षेत्राची जी भूमिका आहे ही आपण फार कमी केली. 1956च्या वेळेस ज्यावेळेस 17 उद्योग जे आहे ते 17 उद्योग सरकारसाठी आपण राखीव ठेवलेले होते. ते 1991ला त्यांची संख्या आपण किती केली? 8 केली आणि आता सध्या फक्त 2च उद्योग आहेत असे, अणुऊर्जा आणि रेल्वे, जे की आपण भूमिका. किती होती? आधी 17 उद्योग होते, त्याच्यानंतर आपण 1991ला किती केले? 8 उद्योग केले, त्याच्यानंतर 2 केले आणि आताच्या आयोगाच्या आन्सरकीनुसार आपण एकच उद्योग आहे अणुऊर्जा, जो की फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी आता सध्या राखीव ठेवलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्च्युली आपल्या पुस्तकांमध्ये 2 दिलेले आहेत, अणुऊर्जा आणि रेल्वे असे 2 उद्योग आहेत की ज्यांना जे की फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव आहेत, की ज्यासाठी कोणतीही खाजगी व्यक्ती म्हणजे आपल्यासारखी कुठलीही व्यक्ती आपल्याकडे कितीही पैसे आले तरी सुद्धा आपण त्या विषयामध्ये कुठलाही बिझनेस करू शकत नाही किंवा त्याची कुठली कंपनी फॅक्टरी आपण काढू शकत नाही. याला आपण काय म्हणतो? सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव क्षेत्रे. ठीक आहे, म्हणजे ज्याला कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी फक्त. तर पुस्तकामध्ये आपल्याला 2 दिलेले आहेत, रेल्वे आणि अणुऊर्जा. मात्र आता आयोगाने सांगितलं आपल्याला की फक्त अणुऊर्जा हा एकच असा उद्योग आहे की जो सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव आहे. याच्यानंतर काय केलं आपण तर याच्यानंतर आपण जे आपले खाजगीकरण आहे, निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण आहे तर ते आणलं आपण. विमा क्षेत्र असेल तर विमा क्षेत्रामध्ये मल्होत्रा समिती आहे, या मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार आपण विमा क्षेत्रामध्ये निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली. नरसिंहन समिती आहे, नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार आपण बऱ्याच वित्तीय सुधारणा करायला सुरुवात केलेली आहे. इथे एक एक बघूया आपण. नवीन औद्योगिक धोरण आपण जाहीर केलं. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका आपण कमी केली, जी की आता सध्या 1 वरती आलेली आहे. याच्यानंतर परवाना मुक्त केलेलं आहे धोरण आपण. परवाना मुक्त जवळजवळ 85% क्षेत्र जे आहे ते आपण आता परवाना मुक्त केलेलं आहे आणि आता सध्या फक्त 5च अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला सरकारचा परवाना घ्यावा लागतो. जसं की काय आहे? मद्यार्क असेल, आगपेट्या असतील म्हणजे आपली माचीस जी आहे ती, घातक रसायने आहेत, सिगारेट असेल म्हणजे सिगार म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे तर एरोस्पेस, इलेक्ट्रिक एरोस्पेस जे आहे ते. तर एवढ्याच बाबतीमध्ये आपल्याला आता
परवाना घ्यावा लागतो. याशिवाय कुठल्याही गोष्टीसाठी आता आपल्याला परवाना घ्यावा लागत नाही. इलेक्ट्रिक एरोस्पेस लिहूया. बाकी कोणत्याही घटकांसाठी आता आपल्याला सरकारचा परवाना किंवा लायसन जे आहे तर ते घ्यावं लागत नाही. जवळजवळ 85% क्षेत्र जे आहे ते आपण आता परवाना मुक्त केलेलं आहे. परवाना मुक्त केलेलं आहे. त्याचबरोबर लघु उद्योगांसाठीचं जे आरक्षण होतं तर ते लघु उद्योगांचं आरक्षण आपण कमी केलेलं आहे. कधी जाहीर केलं लघु उद्योग धोरण कधी जाहीर केलं? लघु उद्योग आरक्षण कमी. लघु उद्योगांचं धोरण कधी जाहीर केलं आपण बरं? तर 6 ऑगस्ट 1991 ला लघु उद्योगांचं धोरण जे आहे तर ते आपण जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर खासगीकरण असेल, निर्गुंतवणुकीकरण असेल तर त्याच्यासाठी आपण सुरुवात केली. एमआरटीपी जो आपला कायदा होता, हा एमआरटीपी कायदा आपण काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. आणि त्या जागी 2002 ला आपण स्पर्धा कायदा आणलेला आहे. कोणता कायदा आणलेला आहे? स्पर्धा कायदा आणला. त्याचबरोबर जो आपला फेरा कायदा होता, फेरा कायदा, त्याच्यामध्ये आपण फॉरेन एक्सचेंजचं रेग्युलेशन करायचो, तर ते आपण आता काय करायला लागलेलो आहोत? एक मिनिट. फेमा. त्या जागी आपण फेमा कायदा आणलेला आहे. 1973चा फेरा आहे, 74ला तो लागू झाला आणि 1999ला आपण काय आणलेला आहे? तर 1999ला आपण फेमा कायदा आणलेला आहे. फेमा कायदा आणला. त्याचबरोबर आपण बऱ्याच उद्योगांमध्ये एफडीआयला परवानगी दिली. बऱ्याच उद्योगांमध्ये आपण एफडीआयला परवानगी दिलेली आहे. एफडीआयला मान्यता. बऱ्याचशे असे उद्योग आहेत की ज्याच्यामध्ये आपण 100% एफडीआयला मान्यता दिलेली आहे. बरेच असे उद्योग आहेत. आता सध्या आपण नवीन एक जे केलेलं आहे की विमा क्षेत्रामध्ये आपण 74% एफडीआयला मान्यता दिलेली आहे. 74% एफडीआयला आपण विमा क्षेत्रामध्ये मान्यता दिलेली आहे. आणि समिती कोणती होती ती? तर ती होती मल्होत्रा समिती. कोणती समिती होती? मल्होत्रा समिती. आणि या समितीच्या शिफारशीनुसारच आपण विमा क्षेत्रामध्ये एफडीआयला मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण ज्या वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा केल्या, आता वित्तीय क्षेत्राच्या सुधारणांमध्ये काय काय येतं बरं? तर वित्त म्हटलं की बँकिंग, वित्तीय क्षेत्र सुधारणा. वित्त म्हटलं की काय आपल्या डोळ्यासमोर येतं? तर बँकिंग येतं. यासाठी आपण नरसिंहन समिती आणली. नरसिंहन समिती. या नरसिंहन समितीने काय सांगितलं आपल्याला की बँकांकडे तुम्ही पैसा ठेवा. बँकांवरती जो उच्च सीआरआर असेल किंवा एसएलआरचं जे बंधन आहे हे बंधन तुम्ही कमी करा. आणि यांनी सांगितलं की जवळजवळ 15% जो सीआरआर होता तो आपण 3 ते 5% आणला. काय? तर सीआरआर. एसएलआर जो की 40% होता तो आपण जवळजवळ 25% आणला. एसएलआर. ठीक आहे. तर बँकांवरची ही जी बंधनं आहेत ही बंधनं कमी केली आणि बँकांच्या हातांमध्ये आपण जास्त पैसा दिला की जेणेकरून त्यांना त्यांची कर्ज देण्याची जी क्षमता आहे ही कर्ज देण्याची क्षमता त्यांची जास्त वाढेल आणि त्यांना पतपैसा जास्त निर्माण करता येईल. हे आपण याच्यासाठी केलं. त्याचबरोबर बँक दर असतील, या बँक दरांमध्ये आपण घट केली. 1991 नंतर आपण खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा बँकिंग व्यवस्था किंवा बँकिंग सेवा सुरू करायला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण जे मगाशी बघितलेलं होतं की 1991 मध्ये काय केलेलं आहे? तर रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे. रुपयाचं अवमूल्यन केलं. किती? तर जवळजवळ 18 ते 20% असं दोन्ही नंबर लक्षात ठेवा. कारण आयोगाने कधी 18 उत्तर दिलंय, कधी 20% उत्तर दिलंय. सो लक्षात ठेवा, जवळजवळ 18 ते 20% आपण रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण आपला रुपया जो आहे हा रुपया चालू खात्यावरती पूर्ण परिवर्तनीय केलेला आहे. रुपया चालू खात्यावरती आपण पूर्ण परिवर्तनीय केला. इथं बघा एक सांगते, जे मगाचं आपलं व्यवहार तोलाचं संकट होतं की नाही, तर यासाठीच आपण केलंय ते. कोणती समिती होती बरं? व्यवहार तोलाचे संकट. तर बघा व्यवहार तोल, या व्यवहार तोलामध्ये कोणती खाती असतात? 2 खाती असतात. एक आहे चालू खातं आणि दुसरं कोणतं आहे? तर दुसरं आहे भांडवली खातं. चालू खातं आणि भांडवली खातं. या चालू खात्याच्या अंतर्गत 2 खाती असतात. एक आहे दृश्य खातं आणि दुसरं आहे अदृश्य खातं. या दृश्य खात्यालाच आपण काय म्हणतो? तर या दृश्य खात्याला आपण म्हणतो व्यापार तोल. या दृश्य खात्याला काय म्हणतो आपण? व्यापार तोल. आपण सुरुवातीला 1992 मध्ये रुपया जो आहे हा रुपया अंशतः या दृश्य खात्यावरती परिवर्तनीय केला. नंतर इथे आपण नाही, इथे नाही, एकच मिनिट. 1992 मध्ये आपण चालू खात्यावरती अंशतः परिवर्तनीय केला. त्याच्यानंतर 93 मध्ये आपण दृश्य खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय केला रुपया. पूर्णतः
रुपया परिवर्तनीय केला आणि 1994 मध्ये आपण संपूर्ण चालू खात्यावरतीच रुपया आपण काय केलेला आहे, हा रुपया परिवर्तनीय केलेला आहे. आणि कोणती समिती की ज्याच्यामध्ये आपण रुपयाच्या परिवर्तनीय संबंधित कुठली समिती स्थापन केलेली आहे, तर SS तारापूर समिती आहे की जी रुपयाच्या परिवर्तनीयतेबाबत आपण भांडवली खात्यावरती रुपया पूर्णतः परिवर्तनीय करायचा की नाही यासाठी आपण ती समिती स्थापन केलेली आहे. आता रुपया परिवर्तनीय करणं म्हणजेच काय, आता आपण वेगळ्याच ह्याच्याकडे चाललोय. तर रुपया परिवर्तनीय करणं म्हणजेच काय की ज्या वेळेस तुमच्याकडे तुम्हाला बाहेरून समजा $40 मिळाले, ठीक आहे, $40, तर हे $40 संपूर्णपणे बाजार अर्थव्यवस्था ज्यावेळेस असते किंवा रुपया ज्यावेळेस पूर्ण परिवर्तनीय असतो तर बाजारामध्ये याची किंमत किती आहे, तर समजा याची किंमत 80 आहे. तर या $40 किती झाले बरं सांगा मला, 3200 रुपये झाले. तर हे 3200 रुपये कधी आपल्याला मिळतात, ज्या वेळेस रुपया पूर्णतः परिवर्तनीय असतो त्यावेळेस. मात्र ज्या वेळेस तो अंशतः परिवर्तनीय असतो त्यावेळेस त्याच्यावरती काय होत असतं, तर दोन रेट त्याच्यावरती लागत असतात. एक सरकारचा एक नियंत्रित रेट असतो आणि एक बाजाराचा रेट असतो. तर जर सरकार हस्तक्षेप याच्यामध्ये करत असेल तर तुम्हाला 3200 रुपये न मिळता तुम्हाला फक्त 3000 रुपयेच दिले जातात ज्यावेळेस संपूर्णपणे रुपया परिवर्तनीय नसतो त्यावेळेस. हे फक्त आपण उदाहरण घेत आहोत की समजून घेण्यासाठी की हे कसं असतं. आणि ज्या वेळेस पूर्णपणे रुपया चालू म्हणजे रुपया संपूर्णपणे ज्यावेळेस परिवर्तनीय असतो त्यावेळेस बाजारामध्ये जर याची किंमत 82 झाली, याची किंमत 90 झाली, याची किंमत 70 झाली, तर जेवढे रुपये तुमचे होणार आहेत तेवढे रुपये तुम्हाला मिळत असतात ज्यावेळेस रुपया पूर्णतः परिवर्तनीय असतो त्यावेळेस. या दृश्य खात्यामध्ये काय असतं, या दृश्य खात्यामध्ये वस्तूंची जेवढी आयात आणि निर्यात होत असते ही संपूर्ण वस्तूंची आयात आणि निर्यात आपण या दृश्य खात्यामध्ये मांडत असतो, म्हणजेच व्यापार तोलामध्ये मांडत असतो, ज्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड. आणि याला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट कोणाला, व्यवहार तोलाला. आणि याच्यामध्ये जे अदृश्य खातं आहे या अदृश्य खात्याला आपण काय म्हणतो किंवा आपण याच्यामध्ये काय मांडतो, तर सेवांची जी काही आयात निर्यात आहे, सेवांची आयात आणि निर्यात जी आहे ही सेवांची आयात आणि निर्यात आपण या अदृश्य खात्यामध्ये मांडत असतो. ठीक आहे. बाकी आपण जे काही कर्ज घेतो, FDI घेतला, FII जो आपल्या देशामध्ये आला, FDI आला, आपण कर्ज घेतलं, कुणाला कर्ज दिलं, तर ते सगळे व्यवहार आपण या भांडवली खात्यामध्ये मांडत असतो. ठीक आहे. ते सगळे व्यवहार आपण भांडवली खात्यात मांडतो. म्हणजे एकूणच देशामध्ये येणारा पैसा आणि जाणारा पैसा हा संपूर्णपणे BOP म्हणजेच व्यवहार तोलामध्ये आपण मांडत असतो. ठीक आहे. हे झालं कुठपर्यंत आपण बघितलेलं होतं की रुपयाचं आपण अवमूल्यन केलं, त्याच्यानंतर आपण रुपया जो आहे हा रुपया परिवर्तनीय केला, याच्यानंतर पायाभूत संरचना क्षेत्र सुधारणा केल्या. आपण पायाभूत क्षेत्रामध्ये भरपूर ठिकाणी आपण FDI ला परवानगी दिली की जेणेकरून जास्तीत जास्त पैसे आपल्या देशामध्ये यावे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये येतात, तर या सगळ्या गोष्टी येतात उदारीकरणामध्ये. उदारीकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या आपण आता बघितल्या त्या सगळ्या, वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा असतील, लघु उद्योगांचं आरक्षण कमी करणं असेल, परवाना मुक्त करणं, परवाना मुक्त करणं जे आहे उद्योगांमध्ये ते असेल, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणं असेल, नवीन औद्योगिक धोरण असेल, तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर या सगळ्या गोष्टी उदारीकरणामध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर उदारीकरणामध्ये येतात. आणि खाजगीकरण हे झालं उदारीकरण. उदारीकरण काय आहे बरं, उदारीकरणाला काय म्हणतो आपण, तर ही एक दिशा आहे. दिशा. आपलं अंतिम ध्येय काय आहे, तर जागतिकीकरण. जागतिकीकरण आपलं काय आहे हा सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारला आहे आयोगाने. तर आपलं अंतिम ध्येय काय आहे, काय करायचं आहे आपलं अंतिमतः आपल्याला, तर जागतिकीकरण करायचं आहे. आणि उदारीकरण त्याची दिशा आहे आणि खाजगीकरण त्याचा मार्ग आहे. खाजगीकरण त्याचा काय आहे, मार्ग आहे. कोणत्या मार्गाने करायचं, हे जे आपल्याला जागतिकीकरणाकडे जायचं आहे तर ते कोणत्या मार्गाने करायचं, तर खाजगीकरणाच्या मार्गाने करायचं. आता खाजगीकरण करायचं म्हणजेच काय, तर जे क्षेत्र किंवा जी उद्योगधंदे सरकारचे आहेत तर या सरकारच्या उद्योगांमधले त्याचा काही भाग किंवा त्याची अंशतः मालकी किंवा त्याची पूर्णतःच मालकी ज्यावेळेस आपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करत असतो त्याला आपण खाजगीकरण असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इथे बघा द आहे, सो द म्हणजे दिशा असं लक्षात ठेवा. आणि खाजगी मार्ग, आपले मार्ग असतात की नाही खाजगी, तर तसं लक्षात ठेवा खाजगी मार्ग. आणि आपलं अंतिम ध्येय काय आहे, तर जागतिकीकरण आपलं अंतिम ध्येय आहे. उदारीकरण त्याची दिशा आहे, जे की आपण सगळे घटक बघितले ते सगळे घटक उदारीकरणाच्या अंतर्गत येतात. खाजगीकरणाच्या अंतर्गत काय काय येतं, तर
बरेचसे उद्योगधंदे जे आहेत त्याच्यामध्ये आपण निर्गुंतवणूक करत असतो. निर्गुंतवणूक करतो म्हणजे त्यातला काही हिस्सा जो आहे तो आपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करतो किंवा संपूर्णपणे उद्योगच आपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करत असतो. आणि हे सगळं कशामध्ये होत असतं तर हे सगळं खाजगीकरणाच्या अंतर्गत होत असतं. खाजगीकरणाच्या अंतर्गत होतं. आता या खाजगीकरणाच्या अंतर्गत काही मुद्दे आहेत जे की आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. आता खाजगीकरणाचं धोरण आपण आणलं 1991-92ला आपण हे धोरण आणलेलं आहे. तर यासाठी सुरुवातीला आपण काय केलं तर आपण 1993ला एक निर्गुंतवणूक समिती स्थापन केली. निर्गुंतवणूक, आणि हा प्रश्न मागच्या कंबाईनला आलाय. निर्गुंतवणूक समिती स्थापन केली कुणाच्या अध्यक्षतेखाली तर सी रंगराजन आहेत. या सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक निर्गुंतवणूक समिती स्थापन केली. हे लक्षात ठेवायचं, प्रश्न येऊन गेलेला आहे. कशासाठी बरं तर आता जे आपण निर्गुंतवणुकीला सुरुवात केली ना की सरकारचे जे काही खाजगी उद्योग सरकारचे जे काही सार्वजनिक उद्योग आहेत याच्यातले काही शेअर आपण दुसऱ्याला द्यायला लागलो, खाजगी लोकांना विकायला लागलो, त्याच्यातून पैसे येणार होते. कारण सरकारचे शेअर विकले की त्यातून पैसे येणार आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी ही आपण पहिल्यांदा सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर 1996 मध्ये आपण पहिला निर्गुंतवणूक आयोग जो आहे हा पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला. कोण होता याचा अध्यक्ष तर जी.व्ही. रामकृष्ण जे आहेत. येस, जी.व्ही. रामकृष्ण. तर या जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा पहिला निर्गुंतवणूक आयोग जो आहे तो आपण स्थापन केलेला आहे. याच्यानंतर 1999ला आपण निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला. निर्गुंतवणूक विभाग 1999ला स्थापन केला आपण. आणि 2001ला आपण 2001ला काय केलेलं आहे तर दुसरा निर्गुंतवणूक आयोग स्थापन केलेला आहे. दुसरा निर्गुंतवणूक आयोग स्थापन केलेला आहे. कोण होते याचे अध्यक्ष तर याचे अध्यक्ष होते R.H. पाटील. कोण होते याचे अध्यक्ष R.H. पाटील. या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे. काय काय म्हणालो 93ची निर्गुंतवणूक समिती, याच्यानंतर निर्गुंतवणूक आयोग. बघा 3 वर्ष इथून 3 वर्ष आहे, तिथे फक्त 2 वर्ष आहेत. सो लक्षात ठेवा इथे +3 जर करत गेला तर तुमच्या लक्षात राहील ते. निर्गुंतवणूक समिती, त्याच्यानंतर सी रंगराजन, पहिला आयोग जी.व्ही. रामकृष्ण त्याचे अध्यक्ष होते. याच्यानंतर 1999ला निर्गुंतवणूक विभाग आपण स्थापन केला. 2001ला आपण दुसरा निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला, त्याचे अध्यक्ष होते R.H. पाटील. आता हे जे पैसे आले आपल्याकडे म्हणजे जे काही सरकारचे आपण शेअर्स विकले किंवा मालकीच पूर्णपणे देऊन टाकली दुसऱ्या ह्याला, पूर्णपणे उद्योगधंदेच आपण विकून टाकले जे की आता आपण बघतो. तर हे केल्यानंतर हे जे पैसे आले हे पैसे आता ठेवायचे कुठे, संचित निधीमध्ये ठेवायचे की दुसऱ्या कुठे अकाउंटमध्ये ठेवायचे. तर यासाठी आपण काय केलं तर राष्ट्रीय गुंतवणूक निधी जो आहे आपला तर तो आपण स्थापन केला. कधी बरं तर 2005ला आपण राष्ट्रीय गुंतवणूक निधी, ज्याला आपण नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड NIF असं म्हणतो, राष्ट्रीय गुंतवणूक निधी हा आपण स्थापन केलेला आहे. आणि काय करतो मग या पैशांमधलं आपण तर याच्यातले 75% जे काही पैसे असतात तर हे 75% पैसे शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक सेवा असतील तर याच्यावरती आपण हे 75% याचे खर्च करतो. आरोग्य असेल आणि याच्यातले जे 25% आहेत पैसे तर ते आपण सरकारचे जे डबघाईला आलेले उद्योग आहेत, आजारी उद्योगधंदे जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्याची रिइन्व्हेस्टमेंट करतो. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवा म्हणा. ठीक आहे. आणि 25% कुठे तर सरकारी उद्योगांमध्ये, सरकारी आजारी उद्योग म्हणूया त्याला. सरकारी जे उद्योग आहेत जे डबघाईला आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पैशाच्या पुनर्भरण करण्याची, रिइन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे, काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे तर त्याच्यामध्ये आपण हे 25% जे आहेत हे 25% आपण त्याच्यामध्ये काय करतो भांडवलाची गुंतवणूक करतो. भांडवलाची आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. ठीक आहे. इथपर्यंत होतं. जागतिकीकरण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जागतिकीकरण म्हणजेच काय, याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. वस्तू आणि सेवांचा ज्याच्या मुक्त पुरवठा केला जातो, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह असतो, याच्यामध्ये भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो आणि श्रमाचा मुक्त प्रवाह असतो. श्रमाचा मुक्त प्रवाह म्हणजेच काय
तर जर समजा आपल्याकडे एक हायर क्वालिफिकेशन आपण मिळवली आणि मला कुठेतरी जर्मनीमध्ये एखादी कंपनी असेल आणि त्या ठिकाणी एखादी जॉब असेल किंवा वॅकन्सी असेल आणि माझ्याकडे जर ती क्वालिफिकेशन असेल तर मी इथून सुद्धा त्या कंपनीमध्ये जॉब मिळवू शकते. ज्याला आपण काय म्हणतो की श्रमाचा मुक्त प्रवाह किंवा तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह म्हणा, सेवांचा मुक्त प्रवाह, वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवाह ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये होतो तर त्यालाच आपण काय म्हणतो, जागतिकीकरण. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. जागतिकीकरण कशा कशाचा? मुक्त प्रवाह, वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि श्रम. तंत्रज्ञान आणि दुसरं काय आहे, श्रम. तर या गोष्टींचा ज्यावेळेस जगामध्ये मुक्त प्रवाह व्हायला लागतो त्यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणतो. ठीक आहे, थांबूया इथे. आय होप की तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या समजल्या असतील. याच्यामधल्या सगळ्यात जास्त महत्वाचे हे 3 शब्द आहेत, राजकोषीय संकट, व्यवहार तोलाचं असंतुलन आणि चलनवाढ. ती किती किती झालेली होती ते लक्षात ठेवायचं आहे. कुणी केली तर पी.व्ही. नरसिंहराव सरकार आहे, मनमोहन सिंग आहेत यांनी केलेली आहे. याच्यानंतर जो आपला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम आहे तर याच्यामध्ये आपण काय काय केलं आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आर्थिक सुधारणा घडवून आणल्या तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. फेरा कायद्याच्या जागी कोणता आला, एमआरटीपीच्या जागी कोणता आला, एफडीआय विमा क्षेत्रामध्ये किती आहे, वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा, नरसिंहन समिती आहे. त्याच्यानंतर रुपयाचं अवमूल्यन किती आपण केलं. त्याच्यानंतर आता हे कधी केलेलं आहे तर 1 जुलै, 5 जुलै आणि 18 जुलै या दिवशी आपण रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे आणि टोटल ते 18 ते 20% केलेलं आहे. व्यवहार तोलाचं संकट म्हणजे काय तर या ठिकाणी आपण चालू खातं, भांडवली खातं, दृश्य खातं, अदृश्य खातं या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सेवांची आयात निर्यात कुठे असते तर अदृश्य खात्यावरती असते. रुपया आपण कधी परिवर्तनीय केला तर सुरुवातीला 92 ला चालू खात्यावर अंशतः, नंतर त्याच्या खाली यायचं 93 ला दृश्य खात्यावरती पूर्णतः, परत वरती जायचं 94 ला चालू खात्यावरती पूर्णतः रुपया आपण परिवर्तनीय केलेला आहे. याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ते 5 मुद्दे विसरायचे नाहीत, खूप जास्त महत्वाचं आहे. निर्गुंतवणूक समिती सी रंगराजन, निर्गुंतवणूक आयोग जी व्ही रामकृष्ण, निर्गुंतवणूक विभाग आहे आणि 2015 ला आता आपण याचं दीपम, ठीक आहे, दीपम म्हणून जे विभाग आहे तर तो विभाग आपण 2015 ला सुरू केलेला आहे, ते एक लक्षात ठेवा. दुसरा निर्गुंतवणूक आयोग आहे R.H. पाटील. राष्ट्रीय गुंतवणूक निधी आहे 2005 ला आपण स्थापन केलेला आहे. त्यातला 75% आणि 20% निधी आपण डिवाइड करतो आणि कुठे कुठे त्याचा उपयोग करतो. जागतिकीकरण म्हणजेच काय तर या सगळ्या गोष्टी आपण या घटकामध्ये बघितलेल्या आहेत. पुढच्या वेळेस आपण सार्वजनिक वित्त असेल, कर आहेत आणि आणखी 1-2 जे महत्वाचे मुद्दे आहेत, बँकिंग असेल, आरबीआय असेल तर त्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण अशीच रिव्हिजन लेक्चर्स आपण त्याचं घेणार आहोत. तर थांबूया इथे. थँक्यू.